झालं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, मैपत साक्षीच्या रूममध्ये येतो. तिथे आल्यानंतर रूममधलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं आणि साक्षी रडत असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ती खूप उदास झालेली असते. मैपत अशा अवस्थेमध्ये तिच्याजवळ बसतो आणि तिला विचारतो, "काय झालं?" तेव्हा आता ती त्याला सांगू लागते. इकडे अस्मिता सचिन दीक्षितने जो तिला रूम नंबर दिलेला असतो, हॉटेलवरती ती पोचलेली असते. साक्षी सांगू लागते, की "बाबा त्याने मला फसवलं. अण्णा त्याने मला फसवलं. मनापासून मी त्याच्यावरती प्रेम केलं होतं, परंतु तो मला सोडून निघून गेला आणि तो इकडे अस्मिताकडे आलेला असतो. तो आता पुन्हा कधीही मला भेटणार नाही." अण्णा म्हणजेच मैपत तिला म्हणतो, "अगं तू आनंदात होती ना? मंदिरामध्ये तुम्ही भेटलेलात." तेव्हा ती सांगू लागते, की "तिथूनच तो गायब झाला आणि मला नाही वाटत तो पुन्हा येईल." मैपत म्हणतो, "आता तू त्याला शोधायचं नाही. आता मी त्याला शोधणार आणि ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याने तुला त्रास दिला, तर त्याचे छोटे-छोटे तुकडे करून गरुडाला देणार मी."